सर एकंदरीत आता जर तो जी आर बघितला तो थोडा क्लिष्ट आहे. त्यासाठी आमची पण जी वकिलांची टीम आहे, वकिलांच्या टीमसोबत आमचं बोलणं सुरू आहे, तज्ज्ञ मंडळींशी बोलणं सुरू आहे. ते आम्हाला लवकरच याबद्दल त्यांचे मत व्यक्त करणार आहेत. पण त्यात सर्वात शेवटचा जर पॅरा आपण वाचला, कदाचित तुम्ही पण तो जी आर वाचला असेल, तर त्यात जो उल्लेख आलेला आहे तो एकंदरीत खरंच म्हणजे तो उल्लेख अन्यायकारी आहे. की त्यात त्यांनी म्हटलं आहे की 13 ऑक्टोबर 1967च्या जर तुमच्याकडे पुरावा नसेल, तुमच्याकडे शेती नसेल, तर गावातील जो कोणी व्यक्ती कुणबी प्रमाणपत्र असलेला आहे त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेणे. तो प्रतिज्ञापत्र सबमिट केल्याच्या नंतर जी त्रिस्तरीय ग्रामस्तरावरील समिती आहे ती निर्णय घेऊन तुम्हाला कुणबी हा प्रमाणपत्र देईल. तर नक्कीच हा जो पॅरा आहे, शेवटचा पॅरा, हा ओबीसीवरती अन्यायकारक आहे आणि राज्य शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन हे जे होणारं घटनाबाह्य, याला घटनाबाह्य आपण म्हणू शकतो की घटनाबाह्य जे ओबीसीकरण आहे हे थांबवावं. आणि कोणालाही अशा प्रकारे, कारण ओबीसी जर आपण बघितलं आहे तर ओबीसी हा काही कुठून आलेला नाही, ह्या घटनेतनं आलेला आहे. ओबीसीमध्ये स्पष्ट आहे, जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो समाज ओबीसी. त्यासाठी सुद्धा 2 आयोग होऊन गेलेले आहेत. एक पहिला प्रथम मागासवर्ग आयोग म्हणजे काका कालेलकर आयोग, द्वितीय आयोग म्हणजे मंडल आयोग, आणि त्यानंतर हे ओबीसीला आलेलं आरक्षण आहे. त्यामुळे कुठेही घटनाबाह्य कृती होणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन हा घटनाबाह्य असलेला जो करिक्युलम किंवा त्यांनी केलेला जी घटना आहे ही घटना रद्द करावी, ही ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.